नमस्कार मित्रांनो, मी तुमची सायन्स टीचर. आज आपण विज्ञानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि मनोरंजक नियम शिकणार आहोत. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. न्यूटनचा तिसरा नियम सांगतो की प्रत्येक क्रियेसाठी नेहमीच समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. म्हणजेच एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. याचा अर्थ असा की जेव्हा आपण एका वस्तूवर बल लावतो तेव्हा ती वस्तूसुद्धा आपल्यावर तेवढेच बल विरुद्ध दिशेने लावते. चला काही उदाहरणे पाहूया. आपण जेव्हा जमिनीवर चालतो तेव्हा आपले पाय जमिनीला मागे ढकलतात. त्याचवेळी जमीन आपल्याला पुढे ढकलते. म्हणूनच आपण सहजपणे पुढे जाऊ शकतो. जर जमिनीने प्रतिक्रिया दिली नसती तर आपण चालूच शकलो नसतो. आता पोहण्याचे उदाहरण घ्या. पोहताना आपण हाताने पाणी मागे ढकलतो आणि पाणी आपल्याला पुढे ढकलते. जितक्या जोरात तुम्ही पाणी मागे ढकलाल तितक्याच वेगाने तुम्ही पुढे जाल. हे आहे न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचे कमाल उदाहरण. पक्षी जेव्हा उडतात तेव्हा त्यांचे पंख हवेला खाली ढकलतात. बदल्यात हवा पक्षाला वरच्या दिशेने ढकलते. रॉकेट लॉन्च होताना त्यातून वायू वेगाने खाली सोडले जातात. ही ॲक्शन रॉकेटला अवकाशात वर ढकलण्यासाठी रिॲक्शन देते. न्यूटनचा हा नियम नसता तर आपण कधीच चंद्रावर किंवा मंगळावर पोहोचू शकलो नसतो. जेव्हा तुम्ही चेंडू भिंतीवर मारता तेव्हा चेंडू भिंतीवर बल लावतो आणि भिंत चेंडूला परत फिरवते. बंदुकीतून गोळी सुटताना ती प्रचंड वेगाने पुढे जाते. त्यामुळे बंदूक चालवणाऱ्याला मागे एक झटका बसतो. यालाच रिकॉईल म्हणतात. येथे गोळी पुढे जाणे ही क्रिया आहे तर बंदुकीचा मागे येणारा झटका ही प्रतिक्रिया आहे. होडी चालवताना सुद्धा वल्ह्याने पाणी मागे ढकलले जाते, ज्यामुळे होडी पुढे सरकते. हे आपल्या दैनंदिन जीवनातील साधे पण महत्त्वाचे उदाहरण आहे. तुम्ही कधी होडीतून उतरताना पाहिले आहे का? आपण पुढे उडी मारतो तेव्हा होडी नकळत मागे सरकते. का? कारण न्यूटनचा तिसरा नियम. एका फुग्यात हवा भरा आणि त्याला सोडून द्या. हवा ज्या दिशेने बाहेर येईल त्याच्या विरुद्ध दिशेला फुगा वेगाने उडेल. मित्रांनो, आपण रोजच्या जीवनात अशा हजारो क्रिया करतो जिथे न्यूटनचा हा नियम लागू होतो, पण आपण त्याकडे कधी विज्ञानाच्या दृष्टीने पाहत नाही. तुम्ही सुद्धा घरी एक छोटा प्रयोग करून पहा. स्केटबोर्डवर उभे राहून भिंतीला धक्का द्या. तुम्ही स्वतः मागे सरकता का ते पहा. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक क्रियेसाठी नेहमीच समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. ॲक्शन अँड रिॲक्शन आर ऑलवेज इक्वल अँड ऑपोजिट. तर मित्रांनो, तुम्हाला न्यूटनचा तिसरा नियम समजला का? हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.